जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील दुकानांना शॉक सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली असून या परिसरात आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। शॉक सर्किटमुळे अचानक आग लागली। जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून अग्निशमन बंबाच्या आधारे ही आग आटोक्यात आली। यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने, पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे। यावेळी आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज हा व्यक्त होत आहे। या संदर्भातली माहिती 31 जुलै रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। परिसरात आग लागली आहे, स्वतः आपण पाहणी केली आहे, काय सांगाल? चालू आहे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट झालं अशी माहिती म्हणताय की आग लागलेली आहे, पण बऱ्यापैकी आग विझत आली। महापालिकेच्या गाड्या आलेल्या आहे, सर्व नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे, पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे आणि या माध्यमातून मला वाटतं जे काही नुकसान झालं असेल आम्ही तहसीलदारांना सांगून पंचनामे करून त्यांना काय मदत करता येईल याच्यात सर्वात एक म्हणजे जीवितहानी झाली नाही ही गोष्ट एक झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं काही नुकसान झालं असेल त्यांना आम्ही शासनाकडून भरपाई करण्याची मदत करणार आहोत। मामा या